राजाचा वजीर संपवला म्हणून राज्य कधीच संपत नसतं. राजा नेहमी एका हाताचा डाव राखून खेळत असतो. त्यामुळे शरद पवारांना कोणी हलक्यात घेऊ नये. मोदी शहा जितके पण असतील ना, त्यांच्या पुढे आहेत शरद पवार. 2019ला मोदी शहांच्या भाजपचे महाराष्ट्रात 105 आमदार होते. तरी पण त्यांना विरोधी पक्षात बसवणारे चाणक्य शरद पवार होते. अजित पवारांचा मृत्यू झाल्यावर ताबडतोब राष्ट्रवादीवर कब्जा करायला निघालेले, पण शरद पवारांनी असे 3 पत्ते फेकले की हे सगळे क्लीन बोल्ड झालेत. नेमकं घडलं तरी काय? चला बघूया मंडळी. 1967मध्ये पहिल्यांदा आमदार झालेले शरदचंद्र पवार, आज मला वाटते 85-86 वर्षांचं त्यांचं वय असेल. राजकारणात सलग पाय रोवून राहणं साधी गोष्ट नव्हे, ऐऱ्यागैऱ्याचा खेळ नव्हे. काही पत्रकार बातम्या देतात की शरद पवारांचं पर्व संपलं, राजकारण संपलं. मध्यंतरी फडणवीसांनी म्हटलं होतं की त्यांची कारकीर्द आता संपुष्टात आली आहे. त्यानंतर तुम्हाला ठाऊक असेल, 2019च्या निवडणुकीमध्ये एका दिवशी 6-6, 7-7 सभा घेतल्या होत्या, हजार असताना, एवढं वय झालेलं असताना मंडळी. त्यामुळे महाराष्ट्राने त्यांना हलक्यात घेऊ नये. शरद पवार अजून शाबूत आहेत हे लक्षात घ्या. आता येऊ आपण मूळ मुद्द्यावर. हा विषय आपण आज का मांडतोय? अजितदादा पवार गेले आणि त्याच दिवशी त्यांनी स्टेटमेंट दिलं की हा घातपात नाही, यावर कोणीही राजकारण करू नये, हा केवळ निव्वळ अपघात आहे. बघा, समय सुरू होत आहे अब. तर तेव्हा त्यांनी एक पत्ता फेकला आणि सगळ्या महाराष्ट्राला, भारताला, देशाला शांत केलं. सगळ्या पत्रकारांना शांत केलं त्यांनी. त्यामुळे कोणाचंच तिकडे डोकं चाललं नाही. त्यानंतर घटना घडली 4थ्याच दिवशी. सुनेत्रा पवारांनी, त्यांच्या सुनबाईंनी, अजितदादांच्या पत्नींनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मग पत्रकारांनी विचारलं शरद पवारांना की सुनेत्रा पवारांचा शपथविधी आहे, तुम्ही जाणार का? ते म्हणाले की मला याची काहीही कल्पना नाही. मग खेळी बघा, डाव बघा, त्यांना हलक्यात घेऊ नका. मला माहिती नाही, ठीक आहे. आणि त्यानंतरचा तिसरा घटनाक्रम बघा. एक पहिला कोणता झाला, जे त्यांनी स्टेटमेंट केलं की हा अपघात आहे, हा घातपात नाही, पहिलं स्टेटमेंट. दुसरा पत्ता फेकला म्हणजे सुनेत्रा पवार शपथ घ्यायला गेला, त्याची मला काही जानकारी नाही, हा दुसरा पत्ता. आणि तिसरा पत्ता कोणी फेकला? तिसरा पत्ता केव्हा फेकला? त्यांनी तो फेकला रोहित पवारांच्या माध्यमातून. अचानक रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेतली आणि मग तिथून त्या कामाची सुरुवात झाली. मंडळी, हा सगळा गेम, हे सगळे पत्ते कुणाचे नाही बरं का. त्यांना हलक्यात घेऊ नका. 5 पिढ्यांचं राजकारण, ही सगळी खेळी शरद पवारांची आहे. आणि अजितदादा पवार जेव्हा शरद पवारांपासून वेगळे झाले, राष्ट्रवादीचं आपलं दुकान त्यांनी वेगळं मांडलं, त्याच दिवसापासून शरद पवारांच्या डोक्यात 2 नावं होते. एक सुनील तटकरे आणि दुसरे प्रफुल्ल पटेल. अंदाज असतो, इतके वर्ष उगाच नाही घास असल्या पूर्ण केस त्यांच्या डोक्यावरचे संपलेले आहेत. पवारांच्या डोक्यावरचे इतका मोठा आपला कॅन्सरचा आजार ते तोंडाजवळ पाळत आहेत. पाडलाय त्यांनी, पाळलाय आता. त्याचे त्यांना नीट बोलता येत नाही, पण तरीही ते खंबीर आहेत. त्यांना हलक्यात कोणी घेऊ नये मंडळी. तर हे सगळे जे खेळ झाले ना, आणि आताही पुढे जे खेळ होतील, हे सगळे खेळ शरद पवार करतील, लक्षात घ्या. त्या परिवाराला, अख्ख्या परिवाराला तुम्ही हलक्यात घेऊ नका. कोण कुठे कोणाला काय स्टेटमेंट द्यायचंय त्यांचं ते आधीच ठरलेलं असतं की काय, हे समजायला मार्ग नाही. महाराष्ट्र अचंबित झालाय मंडळी. सगळ्या गोष्टींमध्ये शरद पवार इन्व्हॉल्व्ह असतात, हे लक्षात घ्या तुम्ही. तुम्हाला सांगितलं ना मी की त्यांना जायचं असतं नाशिकला, ते सांगतात नागपूरला. अशा प्रकारे ते अनेकदा भिंगरी देतात लोकांना आणि ते कळतसुद्धा नाही. कमालीचा विल पॉवर आहे, कमालीचा. असा माणूस तुम्ही पाहिला असेल की नाही माहीत नाही, मी तर पाहिला नाही. 5 पिढ्यांशी जमवून घेणं. पहिली पिढी कोणती? यशवंतराव चव्हाण. दुसऱ्या पिढीत कोण? स्वतः ते शरद पवार. तिसरी पिढी कोणती? अजितदादा पवार किंवा जयंत पाटील वगैरे, ही फळी. आणि चौथी पिढी कोणती? रोहित पवार किंवा आदित्य ठाकरे इकडच्या बाजूला म्हणावा आपण. आणि 5वी पिढी पार्थ पवार, आता जय पवार, हे येतीलच आज न उद्या राजकारणामध्ये. साधं नवे मंडळी. त्यांच्या आईपासून शारदाबाई पवार, 1940चा शरद पवारांचा जन्म आहे. आणि पवार परिवाराची दिवाळी राजकीय क्षेत्रातलं असं एकमेव कुटुंब आहे ज्यांची दिवाळी अजूनही एकत्र होते. हा पायंडा शारदाबाई पवारांनी पाडलेला आहे, त्यांच्या आईने, लक्षात घ्या. 1940चा शरद पवारांचा जन्म आहे. 67ला ते पहिल्यांदा राजकीय क्षेत्रात, मला वाटते 26-27 वर्षाचे असताना आमदार झाले.
त्यामुळे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचा गेम ज्या दिवशी शरद पवारांच्या लक्षात आला असेल, अजित पवारांच्या आधी लक्षात आला असेल. एक लक्षात ठेवा, मुलगा कितीही मोठा होणार, बाप जर जिवंत असेल तर बाप बाप होता है, बेटा बेटा होता है. कितीही मोठा झाला, दाढी मिशा फुटल्या आणि उंचीने बापापेक्षा मुलगा मोठा झाला तरी बापाची जागा घेऊ शकत नाही, लक्षात घ्या. त्याच्यामुळे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचा डावपेच हा कित्येक वर्षापूर्वीच शरद पवारांच्या लक्षात आला असेल आणि आता हे पक्ष भडकवतील, राष्ट्रीय अध्यक्ष होण्याच्या तयारीत असतील. सगळं दुःख बाजूला सारून लोक म्हणतात कशाचं दुःख? दुःख एक, बघा, ज्या लेकराला वयाच्या 20व्या वर्षापासून शरद पवारांनी सांभाळलं, त्यांच्या पालकत्वाची जबाबदारी घेतली. अनंतराव पवार गेल्यानंतर त्यांचे वडील अजित पवारांचे वडील, त्यांचं निधन झाल्यानंतर शरद पवारांनी त्या घराला सांभाळलं आणि या लेकराला बोट धरून राजकारणात आणलं. त्याला कमालीचं दुःख, त्या दुःखाची आपण कल्पना करू शकत नाही. कल्पनेच्या बाहेरचं दुःख आहे त्यांचं. एवढं दुःख पचवणं, तो आवंदा गिळणं आणि स्टेटमेंट देणं महाराष्ट्रापुढे, देशापुढे की घातपात नाही, याच्यावरती कोणीही राजकारण करू नये, पहिला पत्ता होता. मोदी शहा जितके पण असतील ना, त्यांच्या पुढे आहे शरद पवार. खूप वर्ष पुढे आहेत, लक्षात घ्या. जितके जेवढेही असतील, तुम्ही महाराष्ट्रातले आपले आदरणीय मुख्यमंत्री घ्या, कुणीही घ्या, बाप बाप होता है, बेटा बेटा होता है. आणि पुढे बघाल, आता राष्ट्रवादी बळकट व्हायला, आणखी बळकट व्हायला सुरुवात होईल. लोकांनी म्हटलं होतं ना की आता पुतण्याला काकापासून तोडलं, सुप्रिया सुळेंना जास्त इंटरेस्ट नाही या विषयात, त्यांना तिकडे केंद्रातच बरं वाटतंय. मग आज न उद्या हे जातीलच. लोक जाण्याच्या पहिलेच तयारी करतात कोणाच्या जाण्याची. मग काय, राष्ट्रवादीला भाजप घेऊन गेल आपल्या कवेत आणि संपून जाईल राष्ट्रवादी. आता अजित पवार गेल्यानंतर नो नेव्हर, लक्षात घ्या. राष्ट्रवादी आणखी बळकट होईल आणि आत्ताच शरद पवार पुन्हा खऱ्या अर्थाने कामाला लागतील, लक्षात घ्या. कारण त्यांनाही माहिती आहे, प्रतिभावान लोक फार हुशार असतात. त्यांनाही माहिती आहे की आपण केव्हा आपलं कमी जास्त होईल, बरं वाईट सांगता येत नाही. त्यामुळे ती अशी खेळी खेळून जाईल आज, लक्षात घ्या की राष्ट्रवादीला असं बळ देऊन जाईल ते की पुढचे 50 वर्ष राष्ट्रवादीला कोणी धक्का लावणार नाही. लक्षात घ्या. परिवार तर त्यांचा आहेच, तुम्हाला ठाऊक असेल, काय असं नाही. अजितदादा गेले म्हणून कोणी नाही. सुनित्राताई पवार आहेत, रोहित पवार रेडीच आहे, अजितदादांच्या मागेच रेडी आहे, तयार आहेत. कुणाच्याही लक्षात शरद पवार असतील नसतील, पण शरद पवारांचं राजकारण कोणालाही आजपर्यंत शिकता आलं नाही आणि कुणी ते शिकणार नाही, कोणाला ते समजणारही नाही. लक्षात घ्या, फार मोठा विषय शरद पवार मंडळी. आणि एक लक्षात घ्या, अजितदादा पवार गेल्याचं दुःख जेवढं शरद पवारांना झालं असेल, अर्थात सुनेत्राताईंना झालंच असेल, पत्नी म्हणून 35, 36, 37 वर्ष संसार केल्यावरती, पवार परिवार वेगळा नाही. पवार कुटुंब, कुठल्याही पक्षात कुठलाही माणूस गेला तरी ते आतमधून एकच आहे, हे लक्षात घ्या. हा यशवंतराव चव्हाणांच्या शाळेतले हे विद्यार्थी आहेत, लक्षात घ्या. उमेदवारी अर्ज मागे घ्या म्हणून 1967 मध्ये जेव्हा यशवंतराव चव्हाणांनी आग्रह धरला की तुला बारामतीमधून उभं राहायचंय, तेव्हा साधे कार्यकर्ते होते शरद पवार. तेव्हा बारामतीमधून उमेदवारी मिळून न देण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. एकटे शरद पवार आणि विरोधात सगळे पक्षातलेच कार्यकर्ते, त्यांना पाडण्यासाठी तयारीत. दुप्पट मतांनी शरद पवार निवडून आले होते, कारण यशवंतराव चव्हाणांना हे माहिती होतं, त्यांच्यामधलं कसब, त्यांच्यामधलं कौशल्य. खूप मोठा विषय शरद पवार. लोक माझे सांगाती हे पुस्तक तुम्ही वाचा, इतका मोठा विषय आहे, कळणारच तुम्हाला. काय वाटतं, खरंच शरद पवार संपले की ऑन आहेत? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या जनसंवाद या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.